अहो थांबा थांबा, तुम्हाला आंबा आवडत असेल तर नक्की बघा. आंबा आणि मलाईदार दह्याची चव यापासून होते भन्नाट टेस्टी रेसिपी. चला तर मग. तर सगळ्यात पहिले पाणी काढलेलं लटकवलेलं दही घ्यायचं. हाताला चांगलं साफ करायचं आणि हातानेच छान फेटून घ्यायचं. लम्स राहायला नको. असं स्मूथ करायचं. आता मिक्सरला फिरवलेला आंब्याचा पल्प 1 वाटी घालायचा. 1 वाटी शुगर पावडर घालायची. 1 चम्मच विलायची पावडर घालायची. 1 चम्मच शहद घालायचं. चुटकीभर जायफळ पावडर किसून घालायची. मिक्स करायचं आणि चांगलं स्मूथ फेटून घ्यायचं. तर बघा, काजू, बदाम, पिस्ता घालायचा. हे मात्र ऑप्शनली आहे, नक्की घालायचं. आणि जी दुधावर साय येते ना, त्यात केसर घालून भिजायला ठेवा आणि मग ते केसर घाला. याने आम्रखंडाची चव वाढते. आता केसर आणि ड्रायफ्रूट छान मिक्स करायचं. आता बघा तर, आम्रखंड रेडी. बघा तर किती मुलायम आहे आणि सिल्की पण आहे आणि चव तर विचारूच नका. आता यात घालायचं काजू, बदाम, पिस्ता. आणि तुम्हाला गोड कमी लागत असेल तर साखर कमी घाला, कारण आंबा गोड राहते. आता फ्रीजमध्ये थंड करायचं आणि थंड झाले की मस्त एन्जॉय करायचा.